गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 5:07 झालेले आहेत पहा. आणि अमेरिकेच्या प्लेनफील्डमधून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आता वॉकला सुरुवात करूयात तसं आणि आता व्यवस्थित दिसेल पहा. 5:08. या आपल्या घरांच्या बाहेर लागलेल्या मोस्टली सोलर लाईट्स ह्या थोडा उजेड पडला की ऑटोमॅटिक बंद होतील आणि अंधार पडायला लागला की चालू होतात. इवन दुपारी जेव्हा काळोख पाऊस असताना कधी ढगांमुळे काळोख झालं तर ऑटोमॅटिक ह्या दुपारच्यासुद्धा ह्या सोलर लागतात. आपण ह्या आभाळाचं हळूहळू कसा बदलत जाईल. आता आपण जसं जवळ जाईल मी तसं किती चेंजेस येत जातील ते आपण पाहत. खरं तर हे तुम्हीही पाहताय आणि मीही पाहतो आहे. तसं मी पहिल्यांदाच इतक्या लवकर येतो आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही. हे सूर्योदयाचं आहे आणि याच्यापेक्षाही सूर्यास्ताचं अगदी छान असतं. क्षणाक्षणाला ही पूर्व दिशा बदलतच असते पहा. थोडं पुढं आल्यानंतर मी चित्र काढलं की असं दिसतं आहे. खरं तर अजून पुढे गेल्यानंतर कसं दिसेल मला माहिती नाही आहे. मी अजूनही तिकडे दुसऱ्या दिशेला म्हणजे पूर्वेकडच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आत्ता मी आमच्या नेबरहूडमधनं फिरतो आहे. फिरतो इन द सेन्स मॉर्निंग वॉकला चाललो आहे. फिरतो आहे म्हणजे फेरी नाही मारत आहे. खरं सांगायचं तर दृश्य कसं दिसणार आहे याच्या बाबतीत मलाही तुम्हाला जशी कल्पना नाही मलाही थोडीफारही कल्पना नाही आहे. मी आपला एक लवकर जावं सूर्योदय पाहता यावा या हेतूने लवकर निघालेलो आहे. माझ्याकडे सूर्योदय पाहण्याचे तसे 3 पर्याय होते. म्हणजे 3 पर्यायाकडनं मी पूर्व दिशेकडे जाऊ शकत होतो. तर त्यातला मी हा एक पर्याय निवडलेला. ह्याच्याशिवाय आणखी 2 पर्याय होते पण त्या 2 पर्यायांना जायला इथल्या वेळेपेक्षा थोडा उशीर लागला असता. त्यामुळे हा जवळचा पर्याय मी निवडलेला आहे. आणि आता मी पहिल्या पर्यायाकडे आलेलो आहे. पण नेहमीप्रमाणे फारच ढग आलेले दिसत आहेत. त्यामुळे व्यवस्थित दिसतो आहे की नाही मला कल्पना नाही आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आत्ता जे समोर मी पाहतो आहे त्याच्यावरनं असं की आजही काही ढगाळ वातावरणामुळे असल्यामुळे व्यवस्थित सूर्योदय काही दिसू शकणार नाही. कारण मला समोर जे दिसतं आहे ते खूपच जास्त ढग दिसत आहेत. पाहूया आता आपण जर मिळालाच व्यवस्थित पाहिला तर पाहूया. अदरवाईज तर पाहायचंच आहे आपल्याला. ते समोरच्या घड्याळात तुम्हाला दिसत असेल 5:17 जुलै 2024 5:24 झालेली आहेत. अरे हो, आणि मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या तर सर्व माझ्या सबस्क्रायबरांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा प्लेनफील्ड USA मधून. 5:27 झालेले आहेत आणि मी हा स्पॉट निवडलेला आहे. त्या स्पॉटच्या जवळपास पोहोचायला लागलेलो आहे. ऑलमोस्ट पोचलेलो आहे म्हणाल. आणि समोरच्या बाजूने पाहूया सूर्योदय दिसणार आहे आपल्याला. पण बऱ्यापैकी ढग आहेत त्यामुळे पाहूयात आता कसं दिसतंय ते. आणि मी ऑलमोस्ट पोचलेलो आहे आता. इथूनच मला सूर्योदय समोरून दिसणार आहे कुठून तरी. ह्या बाजूने सूर्य वर येत असतो तो पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मला बराच वेळ खरं इथं थांबावं लागणार आहे. तर मी थांबणार आहे. वॉक चालू करायला मला वेळ लागेल पण हरकत नाही. मी तेवढा पेशन्स माझ्याकडे आहे. मी थोडा उशिराने माझा वॉक सुरू करेल.
आणि आत्ता मी तुम्हाला हे रोडवरची वाहतूक दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं माझ्या मागून कुठून तरी सूर्यावर येईल, म्हणजे सूर्योदय होईल. आपण वेट करूयात. मला ती पहिली किरणं पाहण्याची खूप उत्सुकता लागलेली असते. आणि आपण जर बारीक पाहिलं तर ही जी लालिमा आहे ना, ती क्षणोक्षणी कशी बदलत जाईल ना, ते पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. आता माझ्या व्हिडिओला 5 मिनटं होऊन गेलेली आहेत, पण अजून किती मोठा होणार आहे व्हिडिओ मला माहिती नाही आहे. पण आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. ही लालिमा सुरू झालेली आहे. हा माझा मोबाईलचा कॅमेरा किती न्याय देतो मला माहिती नाही आहे, पण ही जी लालिमा आहे ना सूर्योदयापूर्वीची, ही पाहता क्षणोक्षणी किती कशी बदलत जाईल. आत्ता व्हिडिओला 5 मिनटं 58 सेकंद झालेले आहेत आणि काही मिनिटात किंवा काही सेकंदात कसं बदलत जाईल ना, ते क्षणोक्षणी तुम्हाला जाणवेल पहा. अक्षरशः क्षणाक्षणाला बदलतं आहे. आणि एक सूर्याचा गोळा आहे की काय माहिती नाही, मला थोडासा वर आलेला आहे. कदाचित ह्या स्क्रीनमध्ये दिसणार नाही, पण मे बी तोच सूर्य आहे की नाही मला अजूनही सांगता येत नाही आहे. फक्त मी क्षणाक्षणाची दृश्य कैद करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला आवडेल की नाही मला माहिती नाही, पण मी आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित मला जो नेकेड आईने सूर्य दिसतो आहे, वर येताना दिसतो आहे, तोच असावा. मी 100% मला माहिती नाही आहे. तुम्हीही पाहत आहात, मीही पाहतो आहे, पण कदाचित तोच असेल सूर्य असं मला वाटतं आहे. 5:26 झाली आहेत आणि जो मला दिसत होता सूर्याचा गोळा वर येतो आहे, तो पुन्हा ढगांच्या आड गेलेला आहे. त्यामुळे आपण पाहूयात. आपणही आपला पेशंट कमी करायचा नाही. पुन्हा चेंजेस झालेत. मला जे नेकेड आईने जो सूर्याचा गोळा वर येईल असं दिसत होतं, पण आता तिथे ढग आलेले आहेत, त्यामुळे तो दिसणार नाही आहे. कदाचित मला माहिती नाही आहे. मी माझा पेशन्स कमी करणार नाही आहे. आता चेंज झालेलं आहे बरंचसं. जी लालिमा होती ती कमी झालेली आहे. आता प्रखर प्रमाणात ढग दाटलेले आहेत. म्हणजे जी लालिमा होती ना ती कमी झालेली आहे. याचं कारण खूपच ढगांची गर्दी सूर्याच्या समोर आलेली असावी, ज्यामुळे जी चमक होती, जे लालई ती कमी झालेली आहे. आणि आता ते कमी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. परत एकदा आपलं टाय फिशच चाललं होते असं मला वाटतं आहे. पहा, सूर्य अजूनही काही वर आलेला नाही आहे. माझ्या अगदी सेंटरला मी धरलेलं आहे, तिथून सूर्योदय होणार आहे. आणि आता थोडंसं मला सूर्य दिसतो आहे की काय माहिती नाही आहे खरं तर, पण त्या जिथे दिसतो आहे तिथे बऱ्यापैकी किंवा जास्त ढग आलेले आहेत. त्यामुळं किती दिसतो आहे मला माहिती नाही आहे. मी थोडासा कॅमेरा वर केलेला आहे आणि तिथून मला सूर्य दिसतो आहे. मी 100% म्हणू शकत नाही तुम्हाला की सूर्यच आहे तो, कारण लालिमा दिसते तिथे. तर परत दृश्यांमध्ये फेरबदल झालेला आहे, बराच फेरबदल झालेला आहे. आणि जी लाली होती ती कमी झाली आहे. आणि सूर्योदय तर अजून काही वर आलेला नाही आहे. 5 वाजले, 5:31 झालेत. आता तर जास्त प्रमाणात बदल झालेला आहे, पण अजूनही काही सूर्य वर आलेला दिसत नाही आहे. माझा व्हिडिओची लेंथच वाढायला लागली आहे. दृश्यात बदल झालेला आहे, पण सूर्य काय अजून वर आलेला नाही आहे. दृश्यांमध्ये फार काय मोठा बदल झालेला नाही आहे, पण सूर्य अजूनही आलेला नाही आहे वर. थोडाफार दृश्यांमध्ये फरक पडलेला आहे, पण सूर्य काय अजून वर आलेला नाही आहे. दृश्यांमध्ये क्षणोक्षणी बदल होतो आहे, पण सूर्य काय अजून वर आलेला नाही आहे. दृश्यांमध्ये फरक बराच बदल काही क्षणामध्ये होतो आहे. आता पहा, दृश्यांमध्ये खूप बदल झालेला आहे, खूप बदल झालेला आहे, पण सूर्य काय अजून वर आलेला नाही आहे. फक्त माझ्या व्हिडिओची लेंथच तेवढी वाढते. कदाचित हळूहळू सूर्य वर येत असावा. मी नेकेड आईने पाहूनसुद्धा तुम्हाला फर्मली सांगू शकत नाही,
पण हे ढगांच्या लालिमेमध्ये थोडीफार फरक होत चालला आहे. आणि जर त्या झाडांच्या मागे एका मोठ्या झाडाच्या मागे सूर्य असेल तर मला नेकेड आईने सुद्धा दिसत नाही आहे. पाहूया, तिथूनच येतो आहे की वर. आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. अजूनही काही सूर्य वर आलेला दिसत नाही आहे मला. केवळ माझ्या व्हिडिओची लेंथ नक्की वाढते. आणि तो पहा, तो आत्ता सूर्य प्रखर होत चालला आहे. मला एक क्षणभर उशीर झाला असेल हे कॅप्चर करायला, किंवा कदाचित मी अगोदर दाखवत असेल तर मला नेकेड आईने सुद्धा दिसू शकला नसेल. असा सूर्योदय मी दाखवतो आहे तुम्हाला. आणि आत्ता 5:44 झालेली आहेत. आता पहा क्षणात किती प्रखर झालेला आहे. सिरियसली अगदी प्रखर होत चाललेला आहे. माझा कॅमेरा थोडा वर आहे आणि मध्ये गॅप आहे ना, त्या डोळ्यांनासुद्धा मला ते झेपत नाही आहे. इतका सूर्य प्रखर झालेला आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, क्षणोक्षणी दृश्य बदलतं आहे. ह्या असं क्षणोक्षणी दृश्य बदलत चाललेलं आहे. आणि हा सूर्योदय झालेला आहे. आज 14 जुलै प्लेनफील्डमधला सूर्योदय पाहण्याचा आपल्याला संधी मिळते. आणि आज खूप शुभ दिवस आहे. आषाढी एकादशी आहे. इतका प्रखर सूर्योदय झालेला आहे. पहा, इतका प्रखर झालेला आहे. मी बॅक कॅमेऱ्याने एवढ्यासाठी दाखवतो आहे की समोरच्या कॅमेऱ्याने जर मी धरलं तर माझ्या डोळे चमकतात. आणि आपल्याला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा चांगलं दृश्य होतं की काही मला माहिती नाही. मी प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे करतो आहे. आणि आता तर मी नेकेड आईने सुद्धा सूर्योदय पाहू शकत नाही. इतका प्रखर झालेला आहे. मी माझ्या डोळ्यांसमोर आता कॅमेरा धरलेला आहे. माझ्या डोळ्यांवर सूर्याची किरणं येत नाही आहेत. तर चला, हा व्हिडिओ आपण इथं थांबूयात. प्लेनफील्डमधनं शरद शिंदे, तुमचं सहर्षद स्वागत. माझा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.